कुठं कुठं जालन्यातून निघालो कधी आज. अडवलं बोराडे यांना आज प्रशासनाने बाहेर येणार काय संबंध त्यांना अडवायचं? मला आता माहित झालं, मला माहित नाही. मी मुंबईला घेतो जाणार माहिती. होते आंदोलनासाठी. जायलाच पाहिजे त्यांनी. त्यांचे काय बापाच पेंडे काय? यांचे काय मुंबई? धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय? झाले 15-15 वर्ष झाले वाटवले त्यांची. कव्हर करता. मुसलमानाला आरक्षण दिलं नाही, बंजारा समाजाला दिलं नाही, मराठ्यालाही दिलं नाही. आता त्या मुसलमानाला पण देणार. आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय. तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं, अडवायचं. त्याने काय भ्यायचंय त्यांना? काय संबंध नाही कोणाचं अडवायचं. एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करू नये. सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा. धनगरांनी आरक्षण नंतर करतायत, सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करतायत. आरक्षण जाऊ देऊ नका. लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील, कल्याण होईल त्यांचं. राजकारण नंतर करा. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, ते जर आता मुंबईला चालले असले, त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभा राहायला पाहिजे. आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो, ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी, भाकरी, जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका. सगळे तुटून पडा. सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला. त्यांना पाणी द्या. रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत. ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं.